नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी श्रावणी किचन सोपमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवूया बांगड्याचं सार। त्यासाठी लागणारे साहित्य, सर्वप्रथम मिरची आणि धने पाण्यात 10 ते 15 मिनिटं भिजत घालूया। आता आपण मासे साफ करून घेऊया। चला तर मग पुढील साहित्य बघूया। कट केलेले 2 टोमॅटो, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 1 वाटी ओलं खोबरं, कोथिंबीर, 1 कांदा, कोकम, तिरफळ, हळद, जिरं, मीठ, धने। माशाची चटणी लावून घेऊया। त्यात खोबरं, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, कांदा, तिरफळ, जिरं, हळद आणि त्यासोबत मिरची आणि धने त्यात ॲड करू। आता हे आपण लावून घेऊयात। आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यात तेल आणि कढीपत्ता टाकूया आणि लावून घेतलेली चटणी टाकूया। त्यात माशाच्या तुकड्या टाकू, त्यात कोकम व चवीनुसार मीठ टाकूया। तुम्ही बघू शकता माशाच्या साराला चांगली उकळी आलेली आहे। त्यात कोथिंबीर टाकूया व खाण्यासाठी माशाचं सार तयार आहे।